22 ऑक्टोबर 2025 चा दिवस होता. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय अंतर्गत असलेल्या भिगवण पोलीस स्टेशन मधील येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसोबत नित्याच्या कामकाजाबाबत चर्चा विनिमय करत बसले होते. या दरम्यान मदनवाडी गावचे पोलीस पाटील यांनी भिगवण पोलीस स्टेशनला फोन करून कळवले की भिगवण ते बारामती जाणाऱ्या रोडला मदनवाडी गावचे हद्दीमध्ये देवकात्या वस्तीतील ओढ्याच्या पुलाखाली ब्लँकेटमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू बांधून ठेवल्याचे दिसत आहे. तिथे दुर्गंधी पसरलेली आहे. ही माहिती समजतात तिथे उपस्थित असलेल्या ड्युटी अंमलदार यांनी ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सांगितली. याबाबत खातरजमा करण्यासाठी हे सहकारी कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. मदनवाडी गावच्या देवकाती वस्तीमधील ओढ्याच्या पुलाखाली असलेल्या ब्लँकेटमध्ये बांधून ठेवलेल्या गाठोड्याजवळ आले. तिथे हळूहळू बघणाऱ्यांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी आपल्या सहकाऱ्यांना तसेच पोलीस मित्रांच्या सहकाऱ्यांना त्या काळ्या रंगाच्या ब्लँकेटमध्ये बांधलेले गाठोडे सोडले. त्या गाठोड्यामध्ये एका महिला जातीचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह होता. त्या मृतदेहाची बारकाईने पाहणी केली असता मृतदेहाची कवटी फुटलेली होती. तसे त्या मृत महिलेच्या हातावर रविराज असे गोंदलेले होते. सर्वप्रथम मृतदेहाचा पंचनामा करून आजूबाजूच्या परिसरात काय चीज वस्तू सापडते का काय म्हणून इतर कर्मचारी हे परिसरात सर्वत्र फिरू लागले होते. हा खुनाचा प्रकार असावा. कोणीतरी अनोळखी महिलेचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून खून केला असावा आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ब्लँकेटमध्ये बांधून ओढ्याच्या पुलाखाली फेकून दिला असावा अशी शंका पोलिसांना आली. या घटनेबाबत मदनवाडी गावचे गाव कामगार पोलीस पाटील यांच्या वतीने रितसर फिर्याद अज्ञात व्यक्तीविरुद्ध नोंदवली. तोपर्यंत फोटोग्राफरने मृतदेहाचे वेगवेगळ्या अँगलने फोटो काढले. तसेच हातावर गोंदलेले नाव रविराज त्याचाही फोटो काढला. तसेच तपास याद्या तयार केल्या. आजूबाजूच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोण महिला मिसिंग दाखल आहे का याची माहिती घेण्यास सुरुवात केली. तोपर्यंत सर्व वरिष्ठांना वायरलेसद्वारे मेसेज पाठवण्यात आल्याची घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. पुढील तपासाच्या दृष्टीने योग्य असे मार्गदर्शन केले व या तपासात भिगवण पोलिसांची एक टीम स्थानिक गुन्हे शाखेची एक तपास टीम यांनी समांतरपणे तपास सुरू केला. मृतदेहाची सर्वप्रथम ओळख पटवणे गरजेचे आहे. ते गोंदलेले रविराज नावाचे गोंधन होते. त्या अनुषंगाने 3 तपास टीम कार्यरत झाले. आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला मिसिंग व्यक्तीबाबत माहिती काढण्यास सुरुवात झाली होती. सर्व वरिष्ठांनी अत्यंत बारीक सारी माहितीवर सुद्धा लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. काही स्थानिक खबरे गोपनीय माहितीगार यांनाही मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच काही माहितीगार पोलीस कर्मचारी यांनाही पाचारण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी बारामती DYSP यांच्या तपास टीमला याबाबत माहिती देऊन तपासात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी तपास पथकातील अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांनी गोपनीय माहिती मिळाली की गोंधन असलेला मृतदेह हा दीपाली सुदर्शन जाधव राहता कटफळ बारामती हिचा असल्याची शक्यता आहे. तसेच हातावर रविराज नावाचे गोंधन आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस तपास पथकाने रविराज नामक इसमाचा शोध घेतला असता तो महिलेचा पती सुदर्शन उर्फ रविराज जाधव असल्याचे समजले. त्याने आपली पत्नी दीपाली सुदर्शन उर्फ रविराज जाधव ही 14 ऑक्टोबर 2025 रोजी राहत्या घरातून कुठेतरी निघून गेल्याबाबतची मिसिंगची फिर्याद खबर बारामती तालुका पोलीस स्टेशनला नोंदवली होती. मृतदेहाच्या हातावरील गोंधन हे बऱ्याच लोकांना माहिती होते. पोलिसांनी कटफळ गावामध्ये जाऊन माहिती काढली. त्यावेळी पोलिसांना असे समजले की येथे पती पत्नी एकत्र राहत होते. या दोघा पती पत्नीमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादविवाद होत होते. रविराज याला दीपालीचे कुठेतरी अनैतिक संबंध असावेत असा दाट संशय होता. त्यात ती गरोदर राहिल्याने त्यांच्यात रोजच भांडण होत होते. शेजाऱ्या पाजाऱ्याची माहिती होती. जाधव पती पत्नीतील दररोज भांडण ऐकून शेजारी पाजारी देखील कंटाळले होते. पहिल्यांदा त्यांच्यातील भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकत नसल्याने आता त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले होते. 12 ऑक्टोबर 2025 चा दिवस होता. या दिवशी सकाळीच या उभयंताची कडाक्याची भांडण झाली. रविराज हातीच्या चारित्र्य राहून तिला नको ते बोलत होता. शिवीगाळ करत होता. त्यावेळी दीपाली देखील त्याला तोंडाला तोंड देऊन उलटे सुलटे बोलू लागले. या दोघांमध्ये तू मैमे होऊ लागली. रविराजने रागाच्या भरात घरामध्ये पडलेले लोखंडी हत्यार उचलले. त्याने कुठलाही विचार न करता तिच्यावर सपासप वार केले. अचानकपणे झालेल्या मारहाणीने रक्तस्राव होऊन ती जागेवरच कोसळली. दीपालीची पूर्णपणे हालचाल मंदावल्यानंतर रविराजची खात्री झाली की दीपाली मयत झाली आहे. आता मात्र त्याची धाबे दणाणले होते. त्याने हा खून झाला आहे ते कळू नये यासाठी तिचा मृतदेह कुठेतरी लांब टाकून द्यावा असा विचार केला. त्यासाठी त्याने तिचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून बांधला. आपल्या ज्युपिटर गाडीवरती गाठोडे ठेवून तो बारामती राशन रोडवरील मदनवाडी तालुका इंदापूर गावाच्या हद्दीतील ओढ्यावर आला. तेथील पुलाखाली पाण्यात तो मृतदेह त्याने फेकून दिला. ब्लँकेटमध्ये गुंडाळून तो मृतदेह टाकून दिला होता. पुरावा नष्ट करून जणू काही घडलेच नाही अशा अभिरवात तो बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि आपल्या बायको हरवल्याची तक्रार दाखल केली. मृतदेह मिळाल्यानंतर मृतकाच्या हातावरील गोंधनावरून पोलिसांनी मृतकाची ओळख पटवली. त्यानंतर गावामध्ये
घरामध्ये जाऊन माहिती घेतली आणि मग पोलिसांना संशयिताला अटक केली. पोलिसांनी दाम्पत्यामध्ये भांडण होत असल्याचे समजल्याने रवी राजला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता तो उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला. त्याचे ते खोटे बोलणे ऐकून पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवल्या. तेव्हा मात्र रवीला खरे सांगावेच लागले आणि त्याने पुन्हा कबूल केलं. त्याने आपल्या पत्नीचा खून करण्याचे कारण तिचे विवाहबाह्य असलेले संबंध होते असे सांगितले. शिवाय ती गरोदर होती, या कारणावरून आमच्यात रोज भांडण होत असायचे. गुन्ह्यात त्याने वापरलेली गाडी जप्त करण्यात आली आहे. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा.